की तिथे जे मॅनेजर होते, हेड मॅनेजर, तर ते मला म्हणाले की तू आयुष्यामध्ये काही करू शकत नाहीत, तुझ्याकडून आयुष्यामध्ये काही होऊ शकणार नाही. तर ते वाक्य एक मला थोडं लागलं. घरातून पण सुरुवातीला विरोध झाला की आईवडील म्हणायचे आपल्या घरात कोणी व्यवसाय केलेला नाही आहे, तू करशील, रिस्क आहे, आपला पैसा जाईल, सगळ्या गोष्टी जातील. लोक तर बोलणारच, तुम्ही चांगलं केलं तरी बोलणार आणि वाईट केलं तरी बोलणार. पण ज्यावेळेस मी माझी काजूची फॅक्टरी टाकायची ही संकल्पना मांडली, तर त्यावेळेस बऱ्याच जणांनी विरोध केला किंवा हे काय आपल्याकडचं प्रोडक्ट नाही, हे कोकणातलं आहे, हे आपल्याकडे काय चालणार. बऱ्याच जणांनी टाकून बंद केलं आहे, त्याच्यात तू काय चालवणार. कोणाच्या भरोशावर नका बसू की हा मला मदत करेल, याने मला मदत केली तरच मी पुढे जाईल, याने मला सपोर्ट केला तरच मी पुढे जाईल. मी सुरुवात 200 किलोपासून केली होती, पण आज माझ्या कंपनीचा 1 वर्षाचा टर्नओव्हर हा 1 कोटीच्या वरती आहे. जेव्हा मी फूड टेक्नॉलॉजी हा कोर्स करत होतो त्यावेळेस लोक मला विचारायचे की काय रे बाबा, तुम्हाला काय तिकडे जेवण वगैरे बनवायला शिकवतात काय. पण आज ज्यावेळेस मी माझी काजूची फॅक्टरी उभा केली त्यावेळेस तेच लोक म्हणतात की अच्छा, तू हे शिकत होता. तर आज हीच जर्नी मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, माझं नाव श्रेयस सुनीलराव गोडघासे. मी SG कॅशू प्रोसेसिंग इंडस्ट्रीजचा डायरेक्टर म्हणून आज तुमच्यासोबत संवाद साधत आहे. मी मूळ गाव माझं सेलू, परभणी जिल्हा, येथील मी रहिवासी आहे. तर माझं बेसिक जे 1ली ते 10वीचं शिक्षण आहे ते सेलू येथेच झालं. त्यानंतर मग 11वी 12वीसाठी मी सायन्स स्ट्रीम चूज केली होती. तर घरच्यांचं असं म्हणणं होतं किंवा मेडिकल फील्डला जावं. घरात 1-2 डॉक्टर्स पण होते, त्यामुळे घरच्यांना वाटायचं की मी मेडिकल फील्डला जावं. तर मग 11वी 12वीला तेवढं डेडिकेशनने, तेवढ्या मेहनतीने अभ्यास न केल्यामुळे मेडिकलला काही नंबर लागू शकला नाही. त्यानंतर मग 12वी नंतर मी ॲज अ फूड टेक्नॉलॉजी हा एक BTech फूड टेक्नॉलॉजी हा डिग्री, याच्यामध्ये मी डिग्री केली. तर याच्यामध्ये डिग्री केल्यामुळे मला तसं फूड प्रोडक्टबद्दल एक बेसिक नॉलेज होतंच, आणि ते एक नॉर्मल पीपलपेक्षा मला थोडं जास्त प्रमाणात त्याच्याबद्दलचं एक डिटेलमध्ये नॉलेज भेटलं होतं की फूडची तुमची शेल्फ लाईफ चांगली असावी, त्याच्यानंतर तुमची पॅकेजिंग कशी असावी, या सगळ्या गोष्टींचं एक बेसिक नॉलेज मला माझ्या फूड टेक्नॉलॉजी या कोर्समध्ये भेटलं होतं. कारण तसं बघायला गेलं तर व्यावसायिक असं माझं काही बॅकग्राऊंड नाही आहे. माझ्या घरात पण कोणी व्यावसायिक नाही आहे, याच्या आधीही नव्हतं. सगळे आमच्या घरामध्ये नोकरीच करतात. तर बेसिकली कॉलेजचं फायनल इयर आलं आणि मला इंटर्नशिपसाठी कोल्हापूरला जावं लागलं. तर कोल्हापूरला गेल्यानंतर सुरुवातीला तर MNC कंपनी कधी पाहिलेली नव्हती, त्याच्यामुळं थोडं कौतुक ते वाटत होतं. तिथे बऱ्याच नवीन गोष्टी पण शिकायला भेटल्या. पण तिथे एक असा किस्सा झाला की जो एक टर्निंग पॉईंट म्हणता येईल, की तिथे जे मॅनेजर होते, हेड मॅनेजर, तर ते मला म्हणाले की तू आयुष्यामध्ये काही करू शकत नाहीत, तुझ्याकडून आयुष्यामध्ये काही होऊ शकणार नाही. तर ते वाक्य एक मला थोडं लागलं. तर त्यामुळे मी एक काहीतरी करायचं आणि ते लवकरात लवकर करायचं, त्याचा प्रवास लवकरात लवकर चालू करायचा, हे मी तेव्हाच ठरवलं होतं. आणि माझ्या मनात हे पण होतं की मी असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून माझ्या आईवडिलांना देखील माझा अभिमान वाटला पाहिजे. तर इंटर्नशिपचा पिरियड संपल्यानंतर मी विचार करत होतो की व्यवसायच की नोकरी. तर व्यवसायच का, ह्याबद्दल मी थोडा विचार केला. तर व्यवसाय मी याच्यामुळं चूज केला की व्यवसायामध्ये तुम्हाला स्वातंत्र्य मिळतं, तुमचे निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकता. तिथे कोणाला, म्हणजे तुमच्यावर कोणाची अशी बळजबरी नाही की तू हे केलंच पाहिजे, तू हे नाही केलं पाहिजे. तिथे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. हा जरी मुद्दा असला तरी व्यवसायात त्याचा अजून एक भाग आहे की तुम्हाला जसं स्वातंत्र्य आहे तसंच त्याच्यात ती एक रिस्क पण आहे. कारण तिथे तुम्हाला टार्गेट द्यायला कोणी नाही आहे की तू हे कर किंवा तू हे नको करू. तिथे पूर्णपणे तुमच्या मेहनतीवर अवलंबून आहे. स्वातंत्र्य हे जसं म्हणतो आपण व्यवसाय चूज करण्याचं बऱ्याच जणांचं मूळ कारण असतं. ती एक चांगली पण गोष्ट आहे आणि ती मग वाईट पण गोष्ट आहे की कारण तिथे तुम्हाला सांगायला कोणी नाही आहे. आणि अशा प्रकारे मी ठरवलं की मला व्यवसाय करायचा आणि नोकरी करायची नाही. आणि व्यवसायामधून तुम्हाला अजून एक संधी भेटते की तुम्ही इतरांना रोजगार देता. त्याच्यामुळे त्यांच्या कौटुंबिक उत्पन्नात तुमचा थोड्याफार प्रमाणात का होईना एक खारीचा वाटा तुम्ही त्यांच्या उत्पन्नाचा उचलता. ती एक समाजसेवा म्हटली तरी काही हरकत नाही. ती खूप मोठी संधी तुम्हाला व्यवसायातून भेटते आणि जी नोकरीमधून भेटू शकणार नाही. त्यामुळे मी व्यवसाय करायचं ठरवलं. व्यवसाय करायचं तर ठरवलं होतं, पण आता व्यवसायासाठी लागणाऱ्या बऱ्याच गोष्टींची जमवाजमव करावी लागणार होती. त्यामुळे व्यवसायासाठी भांडवल लागतं, मनुष्यबळ लागतं, जागा लागते. तर बरेच जण घरातून पण सुरुवातीला विरोध झाला हलक्या प्रमाणात, असं की आईवडील म्हणायचे आपल्या घरात कोणी व्यवसाय केलेला नाही आहे, तू करशील, रिस्क आहे, आपला पैसा जाईल, सगळ्या गोष्टी जातील. तर मी त्यांना म्हणलो की मला तुम्ही फक्त एक संधी द्या, एक चान्स द्या, मी करून दाखवेल.
तर त्यांनी पण एक विश्वास ठेवला आणि मला पुढे जायची संधी दिली. पण लोक काय म्हणतील या विचारानेच अर्ध्याच्या वर समाज आणि अर्ध्याच्या वर आपण मागे जातो. पण लोक तर बोलणारच, तुम्ही चांगलं केलं तरी बोलणार आणि वाईट केलं तरी बोलणार. पण ज्यावेळेस मी माझी काजूची फॅक्टरी टाकायची ही संकल्पना मांडली, तर त्यावेळेस बऱ्याच जणांनी विरोध केला की हे काय आपल्याकडचं प्रोडक्ट नाही, हे कोकणातलं आहे, हे आपल्याकडे काय चालणार. बऱ्याच जणांनी टाकून बंद केलं आहे, त्याच्यात तू काय चालवणार, की तू असं काय वेगळं करणार की तुझी काजूची फॅक्टरी चालणार. तर ह्या सगळ्या गोष्टी मी ऐकायचो, कधीकधी डिमोटिवेट पण व्हायचो. पण मी ठरवलेलं होतं की नाही, मला हे करायचं आहे आणि मला इथून माघार घ्यायची नाही. त्याच्यामुळं मी माघार घेतली नाही. आणि मग मी व्यवसायासाठी जे मला ॲक्च्युअली गोष्टी लागणार होत्या की भांडवल कसं जमवायचं, मनुष्यबळ कसं मिळवायचं, त्याच्यानंतर बँकेचा सपोर्ट कसा मिळवायचा, जागा कुठे शोधायची, व्यवसाय कुठे करायचा, या सगळ्या गोष्टीची मी जुळवाजुळव करण्याच्या कामामध्ये लागून गेलो. तर मग व्यवसाय तर करायचा, तर मग काजूचाच बिझनेस का? तर मला एक युनिक काहीतरी प्रोडक्ट हे करायचं होतं आणि मला ट्रेडिंग नव्हती करायची. मला व्यवसायामध्ये मॅन्युफॅक्चरिंगच करायची होती आणि फूडशी माझा थोडा संबंध असल्यामुळे फूड रिलेटेड, तर मला फूड प्रोडक्टचीच मॅन्युफॅक्चरिंग करायची होती, हे मला क्लिअर होतं. तर काजूचाच बिझनेस का? तर काजू सर्वजण आपण खातोच, लहानपणापासून खात आलो आहे आणि याच्यानंतरही खाणारच. तर त्याच्यामुळे या प्रोडक्टला तर मरण नाही आहे, हे एवढं मला माहीत होतं. पण आमच्या भागात त्याची मॅन्युफॅक्चरिंग वगैरे कुठं होत नव्हती. आजही मराठवाड्यामध्ये जेमतेम इंडस्ट्रीज आहेत की ज्या काजू मॅन्युफॅक्चरिंग करतात. तर याचं बॅकग्राऊंड असं आहे की 2007 साली माझ्या मामांनी एक छोट्या प्रमाणात काजूचा बिझनेस चालू केला होता. पण ते पण नोकरीलाच असल्यामुळे त्यांना तो जास्त मोठ्या प्रमाणात नेण्यात जमलं नाही. ते वेळ मॅनेज झाला नाही. त्याच्यामुळे त्या मशिनरीज त्यांच्याकडे पडून होत्या. एक जवळपास 10-12 वर्षापासून त्या मशिनरीज घरी पडून असल्यामुळं मी एक विचार केला, जशी आपल्या आजूबाजूला कुठं ना कुठं एक संधी दडलेलीच असती, तर व्यवसाय करायचाच होता हे तर निश्चित होतं. पण मला ती संधी दिसली की यार आपल्या मामाकडं ह्या मशिनरीज आहेत, त्या पडून आहेत, तर आपण तो एक छोट्या प्रमाणावर चालू करून बघू शकतो आणि त्याच्यानंतर आपण स्केलअपचा विचार करू शकतो. त्यामुळं आधी त्या मशिनरीज आणल्या मी मामाकडील, तिथे फिटिंग वगैरे केली त्याची आणि सुरुवातीला फक्त मी 200 किलो कच्चा काजू आणला होता. आज मी दिवसाला जवळपास 700 किलो कच्चा काजू फोडतो आणि महिन्याचा विचार करायचा गेला तर मी 15 ते 16 टन मी आज कच्चा काजू फोडतो. तर सुरुवात माझी 200 किलोपासूनच झालेली आणि ते 200 किलोसुद्धा मला प्रोसेस करायला त्यावेळेस 20 दिवस लागलेले. आणि काजूचा बिझनेस हा स्किल्ड बिझनेस आहे. असं नाही की तुम्ही मशिनरीज आणल्या, कच्चा काजू आणला आणि ते काजू मशीनमध्ये टाकला आणि काजू तयार झाला. तर हे असं नाही ही गोष्ट. काजूचा बिझनेस हा फार स्किल्ड बिझनेस आहे. जवळपास 13-14 स्टेप झाल्यानंतर तुम्ही जो काजू खाता तो तुम्हाला भेटतो. त्याच्यामुळं हा पूर्ण स्किल धंदा आहे. बेसिकली मराठवाडा रिजनमध्ये काजू मॅन्युफॅक्चरिंगचा काहीच संबंध नाही आहे. कारण काजू हा आपल्याला माहिती की आपल्या भारतामध्ये कोकण, केरळ आणि कोस्टल एरिया या पट्ट्यामध्येच त्याचं प्रोडक्शन होतं आणि तिकडेच मॅन्युफॅक्चरिंग होती. त्याच्यामुळं सहसा व्यावसायिकसुद्धा तो इकडे आणून मॅन्युफॅक्चरिंग करायची वगैरे जास्त प्रयत्न झाले नाही. आणि याचं म्हणजे बऱ्याच जणांनी जे चालू केलं ते बंद व्हायचं पण प्रमाण या काजू इंडस्ट्रीचं भरपूर होतं. तरी पण मी एक रिस्क घेऊन तो व्यवसाय चालू करायचं ठरवलंच होतं आणि त्याच व्यवसायात मला पुढे जायचं होतं. त्यामुळे मी सुरुवातीला 200 किलो माल आणून तो प्रोसेस केला. त्याची बेसिक माहिती घेतली की प्रत्येक स्टेप कशी करायची असते, त्या स्टेपला किती वेळ द्यावा लागतो, कोणती स्टेप कशी करायची, ते सगळ्या गोष्टी मी स्वतः करून बघितल्या. स्वतः मी कटिंग केली. अक्षरशः तेव्हा एक एक काजू मला असा फोडावा लागत होता. तेव्हा ऑटोमॅटिक मशीन नव्हतं. तेव्हा मी कंटिन्यू 10-10 तास काजू स्वतः फोडायचो. पूर्ण हात वगैरे सुजून जायचे. आणि काजूमध्ये, कच्च्या काजूमध्ये एक ॲसिड असतं. ते ॲसिड जर आपल्या हाताला लागलं तर ते पूर्ण आपली त्वचा खेचून घेतं. तर हे एक त्याचं फार भयंकर रूप आहे काजूचं, की त्याच्यामुळं ॲसिड वगैरे त्याचे पूर्ण प्रिकॉशन घेऊनच तो व्यवसाय करावा लागतो. आणि या गोष्टीमुळे तिथे लेबर तुमच्याकडे टिकतील का नाही याची तुम्हाला शाश्वती देता येत नाही. कारण तेल जर कुठल्याही तुमच्या बॉडी पार्टला लागलं तर ते तेल पूर्ण तुमच्या हाताचं कातडं ओढून काढतं. त्याच्यामुळं हा एक याच्यात चॅलेंज होती की तुम्हाला लेबर मिळणं आणि लेबर टिकणं ही सगळ्यात मोठी एक चॅलेंज होती. तर सुरुवातीला तो बिझनेस मी केला होता, छोट्या स्केलवर केला होता. त्यामुळे मला एक प्रोसेसिंगचा अंदाज येऊन गेला होता. तर आता मग मी माझी पुढची तयारी चालू केली होती की त्याला स्केलअप कसं करायचं. हा बिझनेस मला मोठ्या प्रमाणावर न्यायचा होता. याला मोठ्या प्रमाणावर नेण्यासाठी मला काय काय करावे लागेल या गोष्टींची मग मी जुळवाजुळव करायला सुरुवात केली. जसं की सुरुवातीला मी विचार केला की आता याला मशिनरीज लागतील, कारण आपण हाताने तर
कटिंग करून, मॅन्युअल कटिंग करून किंवा मॅन्युअल सगळ्या प्रोसेस करून आपण हा बिझनेस स्केलअप नाही करू शकत. तो एक घरगुती प्रमाणावर राहिला असता. तर माझा मोटो हा होता की माझा प्रोडक्ट किमान पूर्ण मराठवाडाभर तरी जावा. आज माझा प्रोडक्ट हा पूर्ण महाराष्ट्रभर जातो. तर हे एक सांगण्याची गोष्ट आहे. तर तुम्ही सुरुवात करा. कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही कठीण असते. अडचणी खूप येतील, पण अडचणींकडे एक तुम्ही संधी म्हणून बघा आणि एकट्याने लढायला शिका. कोणाच्या भरोशावर नका बसू की हा मला मदत करेल, याने मला मदत केली तरच मी पुढे जाईल, याने मला सपोर्ट केला तरच मी पुढे जाईल. या गोष्टींच्या भरोशावर नका बसू. तुम्ही एकट्याने लढायला शिका. तुम्ही सुरुवात करत जा, लोक आपोआप जमत जातील. तुम्ही मेहनत प्रामाणिकपणे करा, लोकांचा सपोर्ट तुम्हाला ऑटोमॅटिक भेटेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या आईवडिलांचा सपोर्ट मिळवायचा प्रयत्न करा. तो सगळ्यात मोठा एक सपोर्ट राहील तुम्हाला. बाकी कोणाचा जरी सपोर्ट नसला तरी चालेल, पण जर तुमच्या पाठीशी तुमचे आईवडील आहेत तर त्या सपोर्ट एवढा मोठा सपोर्ट कोणताच नसेल. आणि तो मी मिळवला. आणि सुरुवातीच्या काळात चालू केल्यावर पण खूप अडचणी आल्या, की असं नाही की चालू केलं आणि लगेच माझ्याकडून लोकांनी 100 किलो 200 किलो काजू घ्यायला चालू केला. तर सुरुवातीच्या काळात कच्च्या मालामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली. कारण वय लहान होतं, अनुभव नव्हता पाठीशी, त्याच्यामुळे कच्च्या मालामध्ये फसवणूक झाली. तर त्याच्यातून पण तेव्हा मला सुरुवातीच्या काळातच 2 ते 3 लाखाचा फटका बसला. तरी मी निराश झालो नाही, की मला माहिती होती की मला याच्यातून पुढे जायचंच आहे, इथून वर मला यायचंच आहे. त्यामुळे मी कंटिन्यू माझी वाटचाल करत राहिलो. त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस पण तशाच प्रमाणात फसवणूक झाली, की त्यांनी माल एक दाखवला, दिला एक. आणि काजू हा असा प्रोडक्ट आहे की जो 700 ते 800 रुपये किलो आहे. तर तुमचं 200-300 किलोचं जरी नुकसान झालं तर ते 1 लाखांच्या घरात जातं. आणि ती रक्कम पण खूप मोठी आहे. आणि व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात पैसा हा खूप जपून वापरावा लागतो. आणि सुरुवातीच्या काळातच मला हे फटके बसल्यामुळं कधी-कधी मलाही असं वाटलं की यार हे बंद करावं लागतं का काय, हे पण विचार आले. बऱ्याच प्रमाणात नैराश्य पण यायचं, पण मी खचलो नाही. दुसऱ्या दिवशी मी परत कामाला लागून जायचो, प्रयत्न करत राहायचो. जोस्टॉक्सच्या माध्यमातून आज मला जेवढा काही थोडाफार अनुभव आला तो मी तुम्हाला सांगू इच्छितो, की व्यवसाय हा कोणताच चुकीचा नसतो. आपलं नियोजन किंवा आपली मेहनत कुठेतरी कमी पडत असते. आज आपण ज्या व्यवसायात यशस्वी नाही, तोच व्यवसाय कोणतरी यशस्वीरित्या पार पाडत असतो. त्याच्यामुळे व्यवसाय कोणताच चुकीचा नसतो. तुम्ही तुमचं नियोजन व्यवस्थित करा, तुम्ही पूर्ण फोकस देऊन त्याच्यावर काम करा. अडचणी येतील, नुकसान होईल. आणि सुरुवातीच्या काळातलं व्यवसायातील नुकसान ही तुमची एक अप्रत्यक्ष गुंतवणूक असते पुढच्या काळासाठी. त्याच्यामुळे सुरुवातीच्या नुकसानांनी खचून जाऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे ग्राहकांना गृहीत समजू नका. जर तुम्ही चांगली सेवा दिली नाही, तुम्ही चांगली गुणवत्ता दिली नाही, तर त्यांना अजून कोणीतरी सेवा द्यायला बसलेलंच आहे. त्याच्यामुळे तुम्ही जोडलेले ग्राहक एक तोडू देऊ नका, ते तुटू देऊ नका तुमच्याकडून. तुम्ही प्रामाणिकपणे सेवा देत राहा त्यांना. कारण ग्राहक आहेत तर आपण आहेत. आणि कर्मचारी वर्ग जो असतो आपल्याकडे, त्यांना पण तुम्ही व्यवस्थित जपा. कारण त्यांची मानसिकता चांगली असेल तर ते अजून आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी देऊ शकतात. आणि आपलं बऱ्याचदा असा गैरसमज होतो की आपण आपलं जे प्रोडक्ट आहे ते चुकीच्या ग्राहकाला विकायचा प्रयत्न करतो. जसं आता काजूबद्दलच सांगायचं झालं तर आता मॅन्युफॅक्चरिंग म्हणल्यावर तुम्हाला सर्वच गोष्टी येणार. तुम्हाला रिजेक्शनचा मालही येणार, सेकंड क्वालिटी पण येणार. आता जसं माझा बोल्ड काजू आहे, जर बोल्ड काजू मी ढाब्यावाल्यांना इतर कोणाला विकायला गेलो, त्याचा मार्केटमध्ये रेट 1200 ते 1400 रुपये आहे. तर तुम्ही जे तुमचा प्रोडक्ट आहे, तुम्ही तुमचा कस्टमर बेस ठरवा की तुमचा प्रोडक्ट योग्य असतो, पण तुम्ही तुमचा ग्राहक वर्ग चुकीचा निवडता. त्याच्यामुळं त्या प्रोडक्टला तुम्हाला सेल भेटत नाही. तर आज जर मला बोल्ड काजू विकायचा, तर मी एक 3 स्टार हॉटेल, उच्चभ्रू सोसायटीज इथे जाऊन जर मी विकला तर मला त्याचा प्रॉपर रेट भेटेल. त्याच्यामुळं तुमचा ग्राहक वर्ग तुम्ही आधी निश्चित करा की तुमचा ग्राहक वर्ग कोणता आहे, तुम्हाला प्रोडक्ट कोणाला विकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही व्यवसायामध्ये हात घाला. की आधी बनवलं आणि नंतर विकायचं ह्या गोष्टी करू नका. बनवल्यानंतर ते कोणाला विकायचं याची पण प्लॅनिंग तुम्ही तयार ठेवा. आणि नकार तर तुम्हाला सर्वत्रच भेटणार. उद्योजकाचं कामच आहे की नाहीला होमध्ये कन्वर्ट करणं. 10 जणांमधून तुमचा प्रोडक्ट घेणारा एकच जण आहे, पण तुम्हाला 10 जणांपर्यंत पोहोचावं लागेल. तेव्हा तुमचा एक जो प्रोडक्ट घेणारा आहे तो व्यक्ती तुम्हाला भेटेल. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचत राहावं लागेल. त्यांच्यापर्यंत तुमचा प्रोडक्ट दाखवावं लागेल, तुम्हाला मार्केटिंग करावी लागेल. आणि तिथं तुम्हाला खचून जाऊन जमणार नाही की हा मला नाही म्हणला, माझ्या प्रोडक्टला नाही म्हणला, तो दुसरा कोणी घेईल. तुम्ही असं जेव्हा 10, 20, 100 लोकांना तुम्ही तुमचं प्रोडक्ट दाखवाल आणि तुमचा प्रोडक्ट जर खरंच त्या योग्यतेचा असेल तर तुम्हाला कोणी ना कोणी एका स्टेजला कस्टमर भेटूनच जाईल आणि तुमची तिथून व्यवस्थित लिंक सेटअप होईल. आज मी सुरुवात 200 किलोपासून केली होती, पण आज माझ्या कंपनीचा 1 वर्षाचा टर्नओव्हर हा 1 कोटीच्या वरती आहे. तर त्याच्यामुळं असं काही नाही की सुरुवात लहान असली म्हणजे
ते मोठ्या प्रमाणात जाऊ शकत नाही. सुरुवात ही प्रत्येक लहानच असते, पण त्या लहान सुरुवातीला तुम्ही हळूहळू वाढवत चला. व्यवसाय हा एक प्रवास आहे. जसं आपल्याला आपल्या पायावर उभं राहायला 1-1.5 वर्ष लागतं, आपल्याला चालायला 1-1.5 वर्ष लागतं, तसं व्यवसायाला सुद्धा वेळ द्या. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षाचा कालावधी व्यवसायासाठी सुद्धा द्या. त्याला उभं राहायला तो कालावधी द्या. जवळपास 1000 दिवस ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय चालवता त्यावेळेस तो एक व्यवस्थित लाईन त्याची सेटअप होत असते. त्याच्यामुळे व्यवसायाला सुद्धा एक कालावधी द्या तो उभा राहण्यासाठी. जर तुम्ही या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आला आहात तर तुम्हीही माझ्यासारखे मोटिवेट झाले आहात. इतक्या इन्स्पिरेशनल स्टोरीज ऐकल्यानंतर तुम्हाला नाही वाटत तुम्ही एक पाऊल टाकलं पाहिजे तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी? कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी इम्पॉर्टंट असतं इंग्लिशमध्ये बोलता येणं. आपल्याकडे बरेच स्किल्स असतात, पण इंग्लिशमध्ये बोलता येत नसल्यामुळे आपण आपले स्वप्न पूर्ण नाही करू शकत. आणि या गोष्टीवर जर आपण काम करायला गेलो तर आपल्याला वाटतं की आपल्याकडे वेळच नाहीये किंवा वेळ निघून गेली आहे. पण जर का मी तुम्हाला बोललो इट इज पॉसिबल, तर जोश स्किल्स घेऊन आलाय स्पोकन इंग्लिश मराठी कोर्स. एक असं वातावरण जिथे तुम्ही तुमच्यासारख्या हजारो लोकांबरोबर घरात बसून फ्लुएंटली इंग्लिश बोलायला शिकू शकता. तर आजच ॲप इन्स्टॉल करा आणि फ्री ट्रायलचा लाभ घ्या. जोश टॉक्स आता स्पॉटिफाय एक्सक्लुझिव्ह पॉडकास्ट आहे. आमच्या टॉक्सची ऑडिओ आवृत्ती फक्त स्पॉटिफायवर उपलब्ध असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जोश टॉक्स पॉडकास्टला फॉलो करू शकता आणि अशा आणखी प्रेरणादायी कथा ऐकू शकता फक्त स्पॉटिफायवर. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.